आपल्या मुखामध्ये तांबूळ विडा वगैरे असेल तर सर्वांनी बाहेर तोंडून टाका. कारण का ग्रंथाचं असं वैशिष्ट्य आहे, ग्रंथाचं योग्य अध्ययन केला असता ग्रंथामध्ये असणारे ज्या विविध प्रकारचे असणारे कौशल्य, ग्रंथामध्ये असणाऱ्या विविध प्रकारचे ज्या मार्मिक बाबी आहेत, आपल्याला त्याचा दोषही पण लागू नये म्हणून त्याच्यासाठी हे थोडंसं आपल्याला सूचना करतोय. आपल्या जर मुखामध्ये तांबूळ विडा किंवा काही एखादे आम्ल पदार्थ असेल तर सर्व विरचे करून या ठिकाणी भगवान विरोबाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण बसायचं. सुरुवातीला ज्या अनेक संत महापुरुषांनी ज्या भगवान विरोबाची जी असणारी भगवान अधिष्ठात्री असणारे भगवान शंकराची जी स्तुती केलेली आहे, त्या स्तुती आपण सर्वजण एकाग्र चित्ताने श्रवण करायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपण या शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायाला आपण सुरू करणार आहोत. हरि ओम शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यः शन्नो इंद्रो बृहस्पतिः. भगवान विरोबाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. सर्वजण आपण एकाग्र चित्ताने भगवान त्या आपला असणारे कुलदैवत, आपला असणारे ग्रामदैवत, आपल्या असणारे इष्टदैवत, या इष्टदैवताच्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपण एकाग्र चित्ताने ज्या संत महात्म्यांनी जी स्तुती भगवान शिवाची केलेली आहे ती स्तुती आपण एकाग्र चित्ताने जर श्रवण, मनन आणि त्याचं निधिध्यासन केलं तर भगवान शंकराची आपल्याला कृपा प्राप्त होईल. आणि हा जो महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, त्या पर्व काळामध्ये आपण सर्वजण आपले असणारे इष्टदैवत, आपले असणारे कुलदैवत, आपले असणारे मातृ पितृदेवता ह्या सर्वांची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणून थोडंसं आपण ते भगवान परमात्म्याची ज्या संतांनी महापुरुषांनी जी स्तुती केलेली आहे त्याचं आपण थोडंसं वाचन करू. एकाग्र चित्ताने आपण श्रवण करू. हरि ओम शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यः शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विश्वरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मा भवतु तत् वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. हा जो श्लोक ज्या संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे, भगवान शिवाला अत्यंत असणारा प्रिय असणारा स्तोत्र आहे. या ठिकाणी सर्व या असणारे वरुण देवता, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता या सर्व आपल्यावर कृपा, आपल्यावर हस्तगत व्हावं म्हणून त्याच्यासाठी सुरुवातीला आपण प्रार्थना केली आहे. दुसरी ही प्रार्थना आहे ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. दुसरी जी प्रार्थना केलेली आहे भगवान आशुतोष असणारे भगवान शंकराला, हे आपले सर्व आचार्य, आपले असणारे मातृदेवता, आपले असणारे पितृदेवता यांची सर्व प्रकारे शरीर सृष्टी ही सौंदर्य चांगल्या प्रकारे राहो, त्यांना चांगल्या प्रकारे ऐकायला, चांगल्या प्रकारे पाहायला, भगवान परमात्म्याची स्तुती ऐकण्याला मिळो म्हणून ही दुसऱ्या ठिकाणी प्रार्थना आहे. तिसरी जी प्रार्थना आहे ती ज्या आपण ग्रामामध्ये आपण राहतो त्या ग्रामामध्ये असणारे इष्टदेवत, त्या ग्रामामध्ये असणारे आदी व्याधी हे सर्व अरिष्ट निघून जावं म्हणून त्या भगवान जे आशुतोषाला आपण प्रार्थना करतो आहे, त्या प्रार्थनेच्या द्वारा तो भगवान परमात्मा कसा संतुष्ट होतो या प्रार्थनेमध्ये आहे. ओम यच्छंदसां ऋषभो विश्वरूपः छंदोभ्यधृतमता संभुः तमेन्द्रो मेदया स्पृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासम् शरीरं मे विचर्षणं जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यः भूरिविश्रुवं ब्रह्मणकोशोऽसि मेदया पिहितः श्रुतं मे गोपाय. ओम शांती शांती शांती. आम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायला पाहायला मिळवले आणि आपल्या वाणीद्वारे सत्य आचरण आपल्याकडनं घडो म्हणून त्या भगवान शिवाला प्रार्थना करू. आपण या अध्यायाला सुरुवात करू. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे नमः हरे नमः हरे नमः विष्णवे नमः
विष्णवे नमः विष्णवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय तो ग्रंथ आहे शिवलीलामृत। या शिवलीलामृतामध्ये दुसऱ्या अध्यायाचं आपण थोडंसं ज्या महापुरुषाने श्रीधर स्वामीजींनी जे चिंतन केलं आहे सरळ सरळ आपण त्या वामनात असणाऱ्या अक्षराचं आपण सरळ चिंतन करू आणि कथेला आपण सुरुवात करू। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः। श्रीधर स्वामी सांगतात की शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्व तुकडे कल्याण होते। ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचा असणाऱ्या आपल्या यावत जीवनामध्ये भगवान असणाऱ्या शिवाचं आपली असणारी इष्टदेवता आपली असणारी कुलदेवता शास्त्रामध्ये असा श्लोक आहे कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवचिततेन अपार सौम्य सुखसागरस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः। कुलम पवित्र ज्यांनी आपल्या आईचं कुळ आपल्या वडिलांचं कुळ हे पावन केलेलं आहे। कोणी जे ज्या शास्त्राच्या आधारे भगवान परमात्म्याची लीला श्रवण करतात आणि त्या लीलामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये जन्म जातात ते या ठिकाणी धन्यते आहेत। त्यांना सर्व प्रकारे सुख प्राप्त होते। भगवान शिवाच्या कृपेने त्याला मुक्ती मिळते। नकळत जरी भगवान शिवनाम घेतले तरी तो मोठा पुण्य पावन होतो। शास्त्रामध्ये असा श्लोक आहे सांकेत्यं परिहास्यं वा स्तोभं हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणं महद अशेष विदुः। सांकेत दृष्ट्या जरी त्या भगवान परमात्म्याचं जरी नाम घेतलं तरी आपला उदर होतो। उदाहरणार्थ आपण ज्या ग्रामामध्ये आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत त्या ग्रामाच्या इतर जाणारे जे काही लोक आहेत ते नकळत सुद्धा त्या भगवान परमात्म्याचा शिव 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 असं नाम जरी उच्चारण केला तरी त्यांचा उद्धार होतो। एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे। आपण इथे भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे। या ठिकाणी भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण करतात भगवान परमात्म्याचं जे दर्शन करतात त्यांची स्थिती काय होते साक्षात या ठिकाणी असं सांगतात की प्रातःकाळी दर्शन घेतलं तर रात्री घडलेले पाप याचं नाहीसा होते। दुपारी जर भगवान परमात्म्याचं शिवाचं जर दर्शन घेतलं तर पूर्वजन्मीचे असणारे पाप हे निघून जातात आणि सायंकाळी जर आपण त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं तर सप्त जन्माचे असणारे पापाचा निवृत्त होतं। एवढं सामर्थ्य या भगवान शिवाचं आहे। म्हणून आपण ज्या शिवरात्रीच्या महापर्वावर ही जी महाशिवरात्री म्हणून जिला नामाने संबोधले जाते ते महाशिवरात्रीचं असं व्रत आहे। त्या भगवान परमात्म्याला जर संतुष्ट करायचं असेल तर भगवान परमात्मा जो संतुष्ट होतो एक पसा म्हणजे आपण घेतलेले हातामध्ये एक पसा पाणी आणि एक असणारं बिल्वपत्र ते भगवान शिवाला जर आपण समर्पित केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला संतुष्ट आपल्याला कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। या आजच्या दिवसाचं नेमकं काय महत्व आहे श्रीधर स्वामी सांगतात की कृष्ण पक्षातील वद्य चतुर्दशी ही तिथी शिवाला अतिशय प्रिय आहे। तिला शिवरात्री असे म्हणतात। प्रचलित कोणतेही पर्वकाळ तिची बरोबरी करणार नाही अशी असणारी शिवरात्री या असणाऱ्या अत्यंत पावन अशा पर्वावर भगवान शिवाचं पूजन आपण सकाळी जे रुद्राभिषेक केलेले आहे भगवान परमात्म्याचं जे शिवकीर्तन भगवान परमात्म्याच्या भजनाच्या द्वारा आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत आहे। या ठिकाणी काही उपोषण काही या ठिकाणी उपस्थित असणारे ही भगवान परमात्म्याची ही शिवरात्रीची महात्म्याची कथा आहे आणि भगवान परमात्म्याचा ही उपासी ज्यांच्याकडून घडतात त्यांच्याकडे अनेक जन्माची पुण्य सामग्री त्याच्यामध्ये साठवली जाते। अशा असणारे जे जागरण करून भगवान परमात्म्याचं शिवाचं नामस्मरण करतात त्याचे या ठिकाणी विशेष पर्वकाळ या ठिकाणी सांगतात। या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर जे अनेक संत महंत वसिष्ठाचे जे ऋषी आहेत त्या भगवान परमात्म्याचं शिवरात्रीचे हे व्रत करतात। म्हणून या ठिकाणी शिवरात्रीची ही जी कथा आहे या कथेचं जरी आपण
अनायसाने आताही जरी श्रवण आपल्याकडनं घडलं तरी अनेक जन्माची पुण्य असणारी सामग्री आपल्या पदरात पडते असं शास्त्रकार भगवान शिव स्वतः सांगतात की अशी असणारी माघ ती कृष्ण चतुर्दशी ही मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्र असे म्हणतात। या सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक कथा या ठिकाणी श्रीधर स्वामीजींनी सांगितली आहे ती आपण सर्वांनी एका चित्राने ऐका। भगवान सूत सांगतात की विंध्य पर्वतावरील एका व्याधाकडून हत्येसारखी अनंत पापे घडली होती। एकदा महाशिवरात्र दिनी तो शिकारीसाठी निघाला। त्याला अरण्यात शृंगारलेले शिवालय दिसले। तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला। त्याने शिवपूजेचा सोहळा पाहिला। मग तो शिवलिंग रूपी दगडाला पूजण्यासाठी लोकांच्या मूर्खपणाला हसत आणि थट्टेने भगवान शिवाचं नामस्मरण करत राहिला आणि तो जंगलामध्ये प्रवेशला। त्या दिवशी बरीच भटकंती करून त्या शिकार मिळाली नाही। उपवासही घडला त्याच्याकडून। सायंकाळी तो एका सरोवराच्या काठी आला। तेथे एका बिल्ववृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला। पण तो वेळ घालवण्यासाठी सहजपणे भगवान शिवाचं नाम घेत घेत बिल्वपत्र खोडून खाली टाकू लागला। त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवानी पूर्वी स्थापन केलेले शिवलिंग होते। व्याध्याने टाकलेले बिल्वपत्रे त्या लिंगावर पडत होते। अशा प्रकारे त्या व्याध्याकडून अनायासे उपोषण, नामस्मरण, जागरण आणि भगवान शिवाचं अर्चन घडले आणि त्या पुण्यपामाने तो पापमुक्त झाला। हे जे आपल्याला कथा आपल्याला मी सांगत आहे त्याचा उद्देश एवढा आहे की भगवान शिवाच्या अत्यंत असणारे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर ज्या अनेक ठिकाणी हे प्रासंगिक जे या ठिकाणी ज्या प्रवचनाच्या माध्यमातून ज्या कथा सांगितल्या जातात ती कथा म्हणजे भगवान शिवाला अत्यंत आवडण्या असणारी या बिल्ल्याची असणारी जी कथा आहे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण उपोषण त्यांच्याकडनं घेतलेलं आहे, घडलेलं आहे। उपवास त्याच्याकडून घडलेला आहे आणि ते भगवान परमात्म्याचं चेष्टेने सुद्धा भगवान परमात्म्याचं शिव शिव नामस्मरण करत करत तो भगवान परमात्म्याला ब्रह्मदेवाने स्थापन केलेले जे लिंग आहे ते लिंग त्या झाडावर चढून ते अनायासाने पानं तोडून आपल्याला शिकार मिळेल की नाही या हेतूने ते एक एक बल्बपान त्या असणाऱ्या ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या त्या लिंगावर पडत आहे आणि भगवान परमात्म्याची अनायासाने कृपा त्याला कशी प्राप्त झाली आणि त्या कृपेच्या स्वरूपामध्ये इतर असणारे ज्या अनेक हरणी आहेत त्यांचाही उद्धार कसा झाला तर श्रीधर स्वामी सांगतात की त्या रात्री प्रथम प्रहरी एक हरिणी त्या सरोवर पाणी पिण्यासाठी आली। तिला पाहून व्याधाने पान रचला। तो पाहून हरिणी म्हणाली, व्याधा मी गर्भवती आहे, मला मारले तर तुला गर्भहत्येचे पाप लागेल। मी बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत तुला भेटण्यासाठी परत येते हे मी तुला वचन देते। तिचे मनुष्यवाण्यातील बोल ऐकून व्याधाला नवल वाटले। त्याने त्याला त्यामागचे रहस्य विचारले। ती म्हणाली, मी पूर्वी रंभा नामक अप्सर आहे। मी हिरण्य नामक दैत्याशी रममान झाले। भगवान शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या 2 सख्या आणि 2 दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला। 12 वर्षांनी आम्ही पुन्हा स्वस्थाने जाऊ। तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्याधाने तिला जाऊ दिली। मग तो पूर्ववत शिवनाम भवत बिल्वपत्रे तोडू लागला। त्यानंतर एक प्रहराच्या अंकाने पुन्हा हरिणी, एक हरिण व आणखी एक हरिण त्याचे तसे आगमन झाले। व्याधाने त्याच्यावरही बाण रोखले। त्या सर्वांनी तात्पुरते जीवदान देण्याची त्याला विनंती केली व आपल्या कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन ते तिघही निघून गेले। अशा प्रकारे व्याधाला रात्रीच्या 4 प्रहराची जागरण व शिवार्चन घडले। सकाळी तो मृग परिवार व्याध्यापाशी आला। शावकासह ते सर्वजण आधी मला मार अशी त्यांना विनंती करू लागले। ते कोण व्याधाला घेरून आले। त्यांनी त्या सर्वांना नमस्कार केला। तेवढ्यात एक दिव्य विमान आले। त्यांनी तेजस्वी शिवगण होते। शिवकृपेने त्या हरिणांना पूर्वस्वरूप प्राप्त झाले। व्याधी ही दिव्य देह झाला व त्या विमानातून शिवलोके गेले। मृगपरिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात हळू लागला। ही जी आपल्या या कथेचा संपूर्ण सार आपल्या स्वर मांडला त्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान जी महाशिवरात्रीचा जो व्रत आहे ते व्रत करते वेळी आपण भगवान परमात्म्याला जर नामस्मरणाच्या द्वारा भगवान परमात्म्याला आढळलं तर भगवान परमात्मा कसा कृपा प्राप्त होतो या सर्व कथेमध्ये आपण पाहिलेलं आहे। या कथेचा उद्देश एवढा आहे की भगवान परमात्म्याचं
भगवान शिवाचं आपल्याकडून नाम जर घडत असेल तर आपण त्या परमात्म्याच्या कृपाहस्त प्राप्त होतो. म्हणून भगवान परमात्म्याचं थोडं आपण नामचिंतन करून आपण या संपूर्ण जो घोषवाडा आपल्यासमोर मांडला तो प्रवचनाच्या माध्यमातून थोडा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण जप करायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. हरे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परमानंदं मीशमालं वल्लभम्. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम कयान बाधी क्रोधकाम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारे कळकाळाचा भेव. ज्या वारकरी संप्रदायामध्ये जो अभंग सुरुवातीला आपल्याला गायला साठला तो जो गायलेला अभंग श्री संत नाथ महाराजांचा 4 चरणाचा असणारा जो अभंग आपल्यासमोर म्हटला. प्रवचनाच्या माध्यमातून थोडंसं या अभंगाचा दृष्टिक्षेप टाकून आपली ही जी सेवा आहे आपल्या असणारा आराध्य दैवत श्री गिरोबा यांच्या ठिकाणी ही आपलं वाक्पुष्प समर्पित करायचं आहे. सुरुवातीला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती श्री संत एकनाथ महाराज. आदिनाथापासून असणारी ही जी दिव्य परंपरा त्या दिव्य परंपरामधील असणारे आपले ज्यांची आपण सर्वजण पूजा करत आहात ते भगवान आशुतोष भगवान शंकर त्यांचं एक दिव्य स्वरूप एक नाव आहे भगवान शिव. संतांनी संत वाङ्मयामध्ये वैदिक परंपरेमध्ये याला भगवान शिवाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्या पंचेकांमध्ये आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भगवान शिव भगवान विष्णू भगवान गणपती भगवान आदी असणारी देवी माता आणि सूर्य देवता अशा असणाऱ्या पंचदेवताची उपासना आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितली आहे. त्या उपासनेचे आपण सर्वजण ज्या मुख्य असणारे आदिशी शक्ती असणारे भगवान शिवाची आपण सर्वजण उपासना करत आहोत. म्हणून त्या तुम्हाला सर्वांना जेवढे धन्यवाद देवे तेवढे थोडे आहेत. या ठिकाणी श्री संत नाथ महाराज सांगतात की नाथ महाराजांचे असणारे गुरु श्री संत जनार्दन स्वामीजींचे असणारे 3 शिष्य जनी जनार्दन एका जनार्दन रामा जनार्दन जी आपण सर्वजण आरती म्हणत असतो. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा ही जी आपण आरती म्हणत असतो त्याच्या आरतीचे असणारे मुख्य सूत्रधार आहेत ते रामा जनार्दन. आपण शेवटी म्हणतो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तकी ठेविले. तसं लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले रामा जनार्दनी. ही असणारी जी आरती आहे जनार्दन स्वामीजींचे असणारे शिष्य रामा जनार्दन आणि दुसरे आहेत जनी जनार्दन. जनी जनार्दन आणि एका जनार्दन. जनी जनार्दन हे साक्षात भगवान गणेशाचे असणारे उपासक आणि जो अभंग आपल्यासमोर जो गायला तो असणारे एका जनार्दन जे एका जनार्दनाने भगवान शिवाची असणारी स्तुती केलेली आहे. जेव्हा आपण ज्या भगवान परमात्म्याची स्तुती किंवा भगवान परमात्म्याची जेव्हा आपण प्रार्थना करत असतो तर मुख्य जे आहे संतांनी संत वाङ्मयामध्ये असं सांगितले आहे भगवान परमात्मा जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर त्यामध्ये 5 गोष्टी आहेत. शास्त्रकार सांगतात देशोत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानश्च अनुग्रह लक्षणम. भगवान शिव भगवान विष्णू पार्वती असणारे माता भगवान गणेश असणारे सूर्य देवता
ही 5 देवता जर आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर शास्त्रकार सोपा उपाय सांगतात. तो जर आपण आचरणात आणला की भगवान परमात्मा असणारे अधिष्ठात्री देवता आपल्याला प्राप्त होते. सुरुवातीला सर्व चराचरामध्ये आपल्याला दिसणारी देवता आहे सूर्य आणि चंद्र देवता. ही जी 2 देवता आहेत त्या देवतेमुळे आपल्याला सर्व प्रकाशमय आपल्याला सर्व जग दिसत असते. म्हणून त्या असणाऱ्या देवतेला जर आपण सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर किंवा आपण सकाळी जर उठलो असाल तर त्या असणाऱ्या सूर्य देवतेला अर्घ जेव्हा आपण पाणी आपण त्याला समर्पित करतो ती कृपा देवता आपल्याला प्राप्त होतो. आणि त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे ज्या दिशेने सूर्य देवता उगत असेल त्या दिशेने जर आपण जर लघुशंका केली तर आपले असणारे मातृ आणि पितृ येथले असणारे दोष आपल्यावर ओढवतात. म्हणून या 5 देवतांपैकी ही जी मुख्य असणारी साक्षात दिसणारी जी देवता आहे त्याच्या देवतेसमोर कधीही लघुशंका त्यालाच आपण म्हणतो लघवी या लघवी असणाऱ्या सूर्य देवतेच्या समोर करायची नाही. इतर असणाऱ्या दिशाच्या ठिकाणी आपण जाऊन ती लघवी करावं. नाहीतर असणारे भगवान परमात्म्याचे रोष होते. आठवड्यातला असणारे मुख्य जो इष्ट देवताचे असणारा जो वार आहे सूर्य देवताचा रविवार आहे त्या दिवशी जर आणायचं जर आपल्याकडनं हे जर पापात घडलं त्याचं निवारण करण्यासाठी या शास्त्रामध्ये काय विधी सांगितलेले आहेत त्या विधीचं एक पर्व आहे ही असणारी महाशिवरात्र. मग अशा असणाऱ्या पर्वामध्ये जर आपल्याकडनं काही अघटित जरी आपल्याकडनं जर अनुष्ठान जर आपल्याकडनं जर पाप होत असेल तर पापाचं निवारण करण्यासाठी हे जे देवता आहे त्याच्या ठिकाणी जर आपण आपल्या एकाग्र भाग जसं आपण आपल्या इष्ट देवताकडे आपल्या कुलदेवताकडे आपल्या हे असणारे विरोध देवताकडे जेव्हा आपण एखादे सांगणं जेव्हा धारणा करतो त्याचा उद्देश एवढंच असतं की आपल्या घरामधील असणारे जे सर्व असणारे लहानपासून मोठ्यांपासून सर्वांना ही प्रकृती त्यांची स्वास्थ्य राहावं म्हणून जसं त्याच्याकडे प्रार्थना करतो तसं आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या 5 देवता आहेत. त्या 5 देवताला जे आपण अभेद शास्त्रामध्ये ज्याला असं म्हणतात भेद जर 5 देवतांमध्ये जर आपण भेद जर पाहिला तर आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते. म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि भगवान हर म्हणजे शिव ही दोन्ही देवता एक आहेत. शास्त्र असं सांगतात की हरिहरा भेद नका करू वाद. हे हरी आणि हरा याच्यामध्ये भेद करायचं नाही. साक्षात ती एकच देवते असं जर आपण करत असाल तर ती साक्षात देवता कृपा आपल्याला प्राप्त होते. या ठिकाणी आपलं चिंतन असं झालं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ज्या 5 देवता आहेत त्या 5 देवतेपैकी आपण ज्या महाशिवरात्रीच्या महापर्व काळामध्ये साक्षात भगवान शिवाची आपण जी पूजा अर्चना करतो सकाळपासून आपण रात्रीपर्यंत रात्रीच्या प्रहरापासून या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे 4 प्रहराची पूजा भगवान शंकराला प्राप्त होते. ते प्रहर आहेत 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4. म्हणजे या प्रहरामध्ये जर भगवान परमात्म्याची जर आपल्याकडनं पूजा अर्चा जर भगवान परमात्म्याला आपल्याकडून जे असणारे 1 पसा पाणी आणि असणारे बिल्वदल हे त्यांना समर्पित केले तर ती कृपा आपल्याला प्राप्ते. जरी आपल्याकडून ही जी घटना आपल्याकडनं घडता आली नाही तरी शास्त्रामध्ये असं आहे या दिवसभराच्या काळामध्ये जरी त्या भगवान शिवाची आपल्याकडनं आराधना भगवान परमात्म्याची असणारी जी स्तुती ज्या संतांचं असणाऱ्या भगवान परमात्म्याची अशी स्तुती जरी आपल्याकडनं गायली गेली तर तो भगवान परमात्मा आपल्याला कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण ह्या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवाचं नामस्मरण करत करत आपण हा काळ घडवत आहे हे आपण धन्यतेला प्राप्त आहे. सुरुवातीला मी आपल्यासमोर बोलून गेलो की या वायुमंडळातली अधिष्ठात्री देवता ही असणारे भगवान गिरोबाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. या वायुमंडळामध्ये इतरही असणारे देवता यांची ही कृपा जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर एकच असं सांगतात की अभिवादनस्य शीलस्य नित्य वृद्धोपी सेवनाम चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोवरम. आपल्याला आपल्या असणाऱ्या भगवान परमात्म्याची जर कृपा आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर आपल्या असणारे वडील झाले आई आणि वडील यांना जर नित्य जर आपण जर त्यांना साक्षात दंडवत किंवा जर प्रणाम करत असेल तर आपल्याला 4 गोष्टी अनायासाने प्राप्त होतात. त्या कुठल्या आयुर्विद्या यशोबला. आपल्याला आयु म्हणजे आपलं आयुष्य वाढतं आपल्याला विद्या प्राप्त होते यश प्राप्त होते आणि आपली ही कधी कीर्ती ही आपल्याला होणार नाही असं या ठिकाणी शास्त्रामध्ये असं आहे. म्हणून या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपण सर्वजण एकत्र येत आहोत.
आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तींना जर आपण प्रणाम करत असतो तर ती असणारी इष्ट देवता म्हणजे ज्या भगवान शंकराला आपण प्रसन्न करत आहोत ते प्रसन्न होणं या शास्त्रामध्ये असा विधी आहे. भगवान पांडुरंग परमात्मा जो ज्या भूतलावर अवतीर्ण झाले त्यामध्ये एकच उद्देश होता की साक्षात पुंडलिकायाने असणाऱ्या आपल्या माता पित्याची जी सेवा केली त्या सेवेच्या ऋणाच्या उत्तीर्ण होण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा हे जसे विटेवर उभे आहेत तसं भगवान शिव हे जे आपल्याला सर्वांना कृपा प्राप्त देण्यासाठी हस्त होण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे. याच्यापेक्षा अजून आपल्याला काय यापेक्षा भाग्य आपलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या मातृदेव आपल्या असणारे पितृदेव यांच्या ठिकाणी जर आपण साष्टांग दंडवत किंवा त्यांना चरणीवर नतमस्तक होत असेल तर भगवान शिवाची आपल्याला कृपा प्राप्त होते. आणि या ठिकाणी जो शिवरात्रीच्या महात्मा पर्वावर ज्या पारध्याने अनायसाने त्यांच्याकडून 4 प्रहरामध्ये भगवान शिवाची जी पूजा अर्चना घडलेली आहे ती पूजा अर्चा आपल्याला आपल्याकडून जर आपल्या भगवान शिवाची जर अर्चना आपल्याकडनं घडली असेल किंवा नसेल तर मानसिक क्रियेद्वारा आपण ही भगवान शिवाची पूजा आपण करणार आहोत. सर्वांनी भगवान या वायुमंडळामध्ये उपस्थित असणारे सर्व आपल्या भगिनीवर्ग इथे उपस्थित आहेत. सर्व पितृवर्ग मातृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण फक्त ज्या विरोबाचं आपण दर्शन घेतलेल्या ती विरोबाची मूर्ती आपल्या ध्यानामध्ये किंवा आपल्या ज्या हृदयामध्ये जर एकाग्रतेने जर आपण दर्शन घेतलेले जशी जी मूर्ती आपण ती पाहिली किंवा या ठिकाणी उपस्थित झाले अनेकांनी त्या भगवान विरोबाचे आपण जसे फोटो काढले तसे चित्तामध्ये त्या भगवान विरोबाची मूर्ती आपल्या जर हृदयामध्ये आपण विराजमान करत असेल तर शास्त्रकार असं सांगतात की भगवान शिव जर प्रसन्न व्हायचं असेल तर सुरुवात या ठिकाणी असं सांगतात की पांडुरंग प्राप्त होईल सकळ शिव परमात्मा प्राप्त होईल सकळ चरण कमल ध्यान मुनी. तो भगवान शिव जर तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याचे असणारे स्वरूप असणारे आपल्या हृदयामध्ये आपण साठवा. जसं आपण आपल्या तुळशी वृंदामध्ये जाऊन आपण जशी एक माता त्या तुळशी वृंदामध्ये सकाळी गेल्यावर जसे हळद किंजर जसं ज्याप्रमाणे उदक आपण त्या तुळशीमध्ये जसं घालतो तसं भगवान परमात्म्याची मानसिक आपण पूजा करायची आहे. ते मानसिक पूजाद्वारा त्या भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आपल्याला प्राप्त व्हायचं जर भगवान परमात्मा जर प्राप्त झाला तर प्राप्त झाल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं नाम त्याचं मुखामध्ये आपल्या येण्यासाठी सतत भगवान शिवाचं आपलं जे इष्ट देवत असेल आपले जे कुलदेवत असेल तुम्हाला जे गोड जे नाम असेल ते नाम तुम्ही सतत त्या भगवान परमात्म्याचं घ्या. त्यामुळे तो भगवान परमात्मा आपल्याला संतुष्ट होणार नाही. त्या संतुष्ट झाल्यावर भगवान परमात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त होते. दुसरा एक महापुरुषाने असं चिंतन केलेलं आहे ज्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण चिंतन करतोय त्या भगवान परमात्म्याचं ज्ञानाच्या द्वारा म्हणजे शास्त्रामध्ये जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं जर आपण चिंतन केलं त्या चिंतनामध्ये आपल्याला असं लक्षात येईल आपण जे भक्षण करतो त्या भक्षणाची क्रिया या ठिकाणी शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे. भक्षण कोणी करावं किंवा ज्याला जन्मतः जे डोळे नाहीत त्यांनी भक्ष केलं तर चालतं. शास्त्रकार असं सांगतात की अभक्षण कोणी केलं आहे कोणी करावं ज्याला जन्मतः डोळे ज्याला नाही त्यांनी अभक्ष केलं तर चालते. जो जिभेने पाणी पितो त्यांनी अभक्षण केलं तर चालते. जर आपण मनुष्य आहोत आपण ज्या भगवान परमात्म्याचे नामस्मरण करण्यामध्ये आपण या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर सर्वजण आपण एकत्र आहोत तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत आपण हा काळ त्यांच्या सानिध्यामध्ये जर आपण घालवला तर तो भगवान परमात्मा आपल्याला कृपा सावली होतो. म्हणून या ठिकाणी शास्त्रकार असं सांगतात की साधू संतांची देवाची आपल्या असणाऱ्या मातृपितृदेवताची जर कृपा आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर काय करावे तरी एकच एक करावे की शास्त्रामध्ये असं जो विधी आहे आपल्या असणारे ज्याप्रमाणे गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वजण ग्रामोत्सववासी मुंबईवासी जेव्हा गणेशाची जशी पुरातन असणारे श्रावण जसं आपण जसं पाळतो तसं या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर आपण जेणेकरून आपल्याकडून जेवढी भक्ती आपल्याकडून जेवढं नामस्मरण त्या भगवान परमात्मा होईल तेवढं आपण करावं म्हणजे तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. या ठिकाणी असं सांगतो देशोत्यागो महान व्याधी विरोध बंधुविस्क धनहानी अपमानश्च इह चेदी रतमत सत्यमस्ती अहमैव चेदी न सतमस्ती.
ज्यांनी शास्त्राच्या आधारे ज्यांनी परमात्म्याला जाणलं तो परमात्म्याचा विकृत त्यांनी भजन नामस्मरण कीर्तन करून त्या परमात्म्याच्या स्वरूपाकडे होतो. अन्यथा कितीही नामस्मरण केले तरी त्या परमात्म्याला तो प्राप्त होत नाही. पण या ठिकाणी भगवान परमात्म्याची अशी कृपा आहे, भगवान शिव परमात्म्याची अशी कृपा आहे, जरी तुम्ही एखादं तुम्ही विरोधपूर्वक जरी नाम घेतलं, उदाहरणार्थ हरामखोर, या हरामखोरमध्ये ह आणि खर सोडलं तरी मध्ये काय आहे, राम आहे, तरी त्या भगवान परमात्म्याचं संतुष्ट होतो. एवढं सामर्थ्य या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही कसंही घेतलं तरी आपल्याला तो भगवान परमात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त होते. साधू संतांनी महापुरुषांनी असं चिंतन केलं आहे की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त आहे. जसं नाम आहे तसं ही जी परंपरा आलेली आहे, आदिनाथापासून परंपरा आली जाणं, ज्ञानदेवे सांग देवाने बोलले, ही जी परंपरा आली त्या परंपरेचे मुख्य असणारे स्रोत भगवान आशुतोष भगवान शंकर आहेत. म्हणून सर्वांनी त्या भगवान परमात्म्याची दस्तुती भगवान परमात्म्याचं असणारं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला स्वतः प्राप्त होतो. साक्षात भगवान शंकराचे असणारे अवतार आहेत. भगवत पूज्यपाद आचार्य त्यांचा उल्लेख असा केला जातो, शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो